हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. ह्याच्या अगोदर मी मिनी ब्लॉग्स बनवलेले जे की मी पोस्ट केले आहे. ते 3 ब्लॉग्स होते मिनी ब्लॉग. तर हा आता माझा पहिला मोठावाला ब्लॉग असणार आहे. तर असा सपोर्ट बनवून राहावा. असं व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आता आपण भेटूया माझ्या मम्मीशी. बोल, काय बोलू? माझी मम्मी. हाय कर. हाय, कसे आहे तुम्ही सगळे? विचार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वे? ते ही माझी मम्मी आहे. ती पहिल्यांदा असं कॅमेरा काहीतरी फेस करते, कधी असं केलं नाही आहे. तर कधी असं फोटोज वगैरे काढायचे पण तिला जास्त शौक नाही आहे. पण आता पहिल्यांदा असं काहीतरी कॅमेरा ती असं फेस करते. तर दाखवूया तुम्हाला पुढे की पुढे काय काय करतो. तर मम्मी आज जेवण काय बनवणार आहेस तू संध्याकाळसाठी? मी डाळ रात्रीसाठी तेच डाळ, कोबीची भाजी, चपाती, भात. बस एवढंच बनव. कोबीच्या भाजीमध्ये चण्याची डाळ टाकून बनवणार आहे. अच्छा, ठीक आहे. शनिवारी सुट्टी असेल तर, नाहीतर मग नाही. मग जेवण चिकन बनव ना आत्ताला. नाही आताला नाही बनवत. Please. डाळ बघ, कारण 2 दिवस तब्येत खराब होती ना, म्हणून नॉर्मल बनवत होते. पेट गरम पडले ना, म्हणून आता बनवलं असतं. जर तुम्हाला मम्मीची चिकन रेसिपी पाहिजे असणार तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मी त्या रेसिपी शूट करेन आणि त्याचा पोस्ट करेन. टाकू शकते. तर आता मम्मी डाळ भात, कोबीची भाजी आणि चपाती बनवणार आहे. तर आता बघूया कसं बनवते. तर दिवसभर काय नाही, मी जस्ट उठली आहे. आता मी आंघोळी केली आहे. तसं तुम्ही बघू शकता माझी कशी केली आहे. तर उठल्यानंतर माझे दिवसभर आज सकाळपासून पार्सल येत होते. जसं की हा कुर्ता आज मी जो घातला आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला. तो आत्ता दुपारी आला. तो येणार होता खूप टायमानंतर, पण तो लवकर आला आहे. आणि सेकंड गोष्ट आहे ही आज आली आहे. हे आहे ट्रायपॉड, जे मला स्टँड पाहिजे होतं. मी मिनी ब्लॉग्स असंच कुठेतरी ॲडजस्ट करायची. ते 3 मिनी ब्लॉग्स मी जे पोस्ट केले आहेत ते असंच कुठेतरी ॲडजस्ट करून असा फोन कुठल्या बॉक्सवरती ठेवून, स्टोअरमध्ये मी असायची कुठल्या बॉक्सवरती असंच ठेवून त्याला असं बॉक्सला स्टँड बनवायची, खुर्चीवरती ठेवायची. असं काहीतरी ॲडजस्ट करून जुगाड करून मी एवढे सगळे म्हणजे बोलतात ना ब्लॉग्स बनवले. मिनी ब्लॉग्स 3 मिनी ब्लॉग्स बनवले. तर मला म्हणजे हे पाहिजे होतं असं ट्रायपॉड, सेल्फी स्टँड बोलू शकतो आपण त्याला, ट्रायपॉड बोलू शकतो. असं आहे, असं काहीतरी आहे. तसं स्टँड आहे, आपण उभं पण ठेवू शकतो. आपण म्हणजे स्वतःला शूट करू शकतो असं उभं ठेवून. तर हे पाहिजे होतं, हे नेसेसरी आहे. जर आपण ब्लॉगिंग करतोय तर आपल्याला हे पाहिजेच आहे. तर आता आपण त्याची अनबॉक्सिंग करूया, बघूया कसं आलं आहे. तर असं काही ह्याचा बॉक्स आहे. सो लेट्स ओपन इट. माहिती आहे तुम्हाला असं ते स्टार्टिंगला हे व्हिडिओ थोडं बोरिंग वाटेल, पण न्यू आहे, समजून घ्या. असं काहीतरी आहे. आपण ह्याला असं ओपन करू. जी बटन आहे ब्लूटूथचं आहे, ह्याला असं क्लिक केलं की आपण व्हिडिओ स्टार्टसुद्धा करू शकतो, एंडसुद्धा करू शकतो. फोटोज काढायचे आहेत, फोटोजसुद्धा क्लिक करू शकतो ह्या कॅमेराने. इथे दिसतं आहे, इथे एक लाईट पेटते. आता जसं की हे ऑन नाही आहे, आता हे लाईट पेटते. इथे चार्जिंगचं पण दिलं. अजूनपर्यंत मला ते सापडलं नाही की चार्जिंग कुठे करायचं. जर तुम्हाला माहिती असेल ह्याच्याबद्दल की ह्याची चार्जिंग कशी आणि कुठे आहे चार्जिंगचं पिन, तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. मला अजून सापडलंच नाही आहे कुठे आहे काय. मम्मी थोडं आपलं हे करते. तर असा काही हा स्टँड आला आहे, एवढा मोठा आहे. आपण असं बघू शकतो. माझ्याच ह्याच्यात येत नाही आहे, रेकॉर्ड होत नाही. तर असं काही आहे. इथे मम्मी भाजी कापायला घेतली आहे मम्मीने. आणि मम्मीचं एक असतं की भाजी एकदम बारीक बारीक असली पाहिजे कोबीची. कोणाकोणाची सवय असते अशी एकदम जाड कोबीची भाजी किंवा कांदा जाड. मम्मीला असं आवडत नाही. मम्मी एकदम बारीक कापणार. आता ह्याला पण ती छोटे छोटे पीस करणार आहे ना. कळत राहणार कसं व्हिडिओ एडिट करायचं, कसं शूट करायचं. आता आमचं घर लहान आहे, मग तुम्ही बोलाल की मम्मी अशी बेडवरती बसून कोण भाजी कापतं. आमचं घरच लहान आहे, आम्हाला जागा होत नाही. तर त्यामुळे मम्मी अशी बेडवरती बसून, खूप लहान आहे असं, म्हणजे एकच माणूस असं उभं राहू शकतो एवढंच. 10 बाय 10चा घर आहे. जर होम टूर पण पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, मग टाकू होम टूर.
ह्या घराचा होम टूर देण्यासारखं काही नाही, असं एक जस्ट असा व्हिडिओ काढला की झालं, घर संपलं. काय जास्त हे नाही आहे की असं करू शकतो म्हणून असं काय. एकदम लहान घर आहे, काय काही नाही दाखवण्यासारखं. बरोबर. आणि तुम्ही बोलाल की हे कसं ठेवलंय काय आहे, तर घर कसं एकदम हे आहे, घरच तसं आहे आधीपासून. मम्मीने जास्त याच्यावरती लक्ष असं हे नाही केलं आहे ना मम्मी. ते वर लटकले ते कांदे. गावी गेलेलो आम्ही अलिबागला, तर अलिबागवरून हे व्हाईटवाले कांदे आणलेले. माझ्या वहिनीच्या गावी गेलेलो आम्ही, अलिबागचे कांदे. तर तिने ते काढून दिले. बाकीचं नको टाकू वरचं. घर आहे त्याच्यात काय झालं, घर आहे सगळ्यांचं घर असतं. माझं घर आहे, मी दाखवते माझं घर कसं आहे काय आहे. केस धुतले, केस सुकवून भेटूया तुम्हाला थोड्याच वेळाने भाजी कापून झाल्यानंतर. आता आपण बघूया कोबीची रेसिपी, कोबीची भाजीची रेसिपी. मम्मी सांग काय काय घेतलंय, कसं घेतलंय. 1 किलो कोबी, 1 वाटी छोटी चण्याची डाळ, हां राय, जिरं, हिंग, हिरवी मिरची 3, हां 4-5 कढीपत्ता, 4-5 लसूण. हां. आता कांदा नाही घेतला तू, नाही ते पण सांग कांदा का नाही घेतला. कांदा नाही, मला कोबीच्या भाजीत आवडत. इथे इथे बघायचं कॅमेरामध्ये. कांदा मला कोबीच्या भाजीत नाही आवडत. अच्छा. आता आपण गॅस पेटूया. मध्ये भाजी बनवते मी, कारण का चण्याची डाळ शिजायला पाहिजे म्हणून. मला नको बघू, कॅमेरामध्ये बघून बघ. डोळ्यावर येते मजा. ठीक आहे चल. म्हणून तेल किती टाकते. 4. पण आमची बुळणी एकदम लहान आहे, हा. तर त्याच्या हिशोबाने ती 4 एवढंच म्हणजे तेल टाकलंय, जास्त नाही. मोठी बुळणी असेल तर 2च टाका, 1 किंवा 1.5 है ना. तर आता तेल तापू द्या. किती चमचा टाकले जिरं. 1 चमचा छोटासा, हा बघा. 1 चमचा राय टाकलं. हां आता मिरची टाकूया. मिरची झाली, कढीपत्ता, लसूण, थोडंसं हिंग, चणे, किती हळद. 1 आणि थोडा 1.5 चमचा येतो. 1.5 चमचा हळद. आता आपण चण्याची डाळ टाकूया. भिजवलेली आहे. हां, चण्याची डाळ भिजवलेली. थोडंसं परतून घ्यायचंय. हां, अर्धा चमच नमक, थोडंसं पाणी. आता आपण याला झाकण लावून ठेवूया. 5 मिनटं झालेली आहे. आता आपण कोबी टाकूया. माझा नाही येत आहे व्हिडिओ. परतल्यानंतर मीठ टाकायचं थोडंसं. आता कोबी टाकले. आता आपण मिक्स करूया. चणा, कोबी, चण्याची डाळ, थोडा उशीर फास्ट केलाय कारण भाजीला पाणी सुटले म्हणून. बस थोडंसं नमक. पहिलं आपण नमक टाकलं होतं, तर फक्त थोडंसं नावाला टाकले. मस्त गावची कोबी. कुठली का गाव कुठून आणते. सपाला. कोण आणतं सपाल्यावरून. त्यांची भाजीवाली ताई. मम्मी त्या काकीकडून रोज भाजी घेते. सपाल्याची भाजी रोज म्हणजे रोज त्या काकींकडून कामाला जाते तिथे,
तर त्या जिथे कामाला जाते त्या बिल्डिंगच्या बाहेरच ती काकी आहे ना, ती भाजी घेऊन येते. ती सपाल्यावरून येते, तर मम्मी तिच्याकडून रोज भाजी घेते. म्हणजे तेच ती बोलते की गावची भाजी खूप चांगली लागते. हे इकडची लोक आणतात तिथे लोक उगवलेली, तर ती सपाळ्यावरून चांगली भाजी घेते. तर मम्मी ते तिच्याकडून डेली भाजी घेते, कारण मम्मीला तिच्याकडची भाजी खूप आवडते त्यामुळे, है ना. आता मम्मीने भाजी शिजवायला टाकली आहे. आता बघू आपण थोडं पुढे. आता मी जाते अर्विकाला घ्यायला. अर्विका म्हणजे माझ्या भावाची पोरगी. नाही तर मला लोक बोलतील की माझी मुलगी आहे. नाही तर लोकांना वाटेल की माझी मुलगी आहे ती, कारण ते लास्टवाला जो म्हणजे जो थर्डवाला तो मिनी ब्लॉग मी टाकलेला, त्या ब्लॉगमध्ये अर्विका आहे. तर तिला मी आता घ्यायला चालले. ती गेली आहे एका ताईच्या घरी. म्हणजे ताई म्हणजे आमच्या बाजूला राहायची ती ताई, ती आता तिथे शिफ्ट झाली. तर तिला घेऊन गेली आहे तिकडे. तर आता तिला घ्यायला जाऊया. तिला थोडा ताप आला आहे, तिला बघूया आणि मग तिला घेऊन जाऊ. मग त्याच्यानंतर आपण तुम्हाला परत भेटूया. मम्मीची डाळ दाखवते, भाजी दाखवते, भात आणि चपाती. माझी मम्मी मस्त गोल गोल चपाती. तिथं मला पण येतं बनवायला, असं नाही की नाही येत. मम्मी पण बनवते गोल गोल, चांगली बनवते, छान. ओके, भेटूया. निघाली आहे आणि ही आहे माझ्यासोबत. हाय कर आराध्या. हाय. आता जातो आम्ही अर्विकाला घ्यायला. आता आम्ही आलो आहे. काय करते? काय करताय? अर्विका इथे बघ. हाय कर. हाय. आमची बच्चा आहे, ही आमची बच्चा आहे. कसे आहे तुम्ही सगळे? बोल. माय स्मॉल सिस्टर. हा दोघी बहिणी पण वाटत नाही. तिथे लाडू बघ, लाडू लाडू लाडू. ती बाई काय भरवते बघ, खा लाडू. तर आता आम्ही घरी आलो. आता जस्ट घरी आलो आणि तिला तुमच्या लोकांची सगळ्यांशी बोलायचं आहे. बोल. हॅलो. काय नीट बोल, सगळ्यांना कळलं पाहिजे ना की अर्विका काय बोलते, अर्विका किती गोड गोड बोलते ते, है ना. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ये आराध्याला पण देते. ये आराध्याची ना अशी साईडला बसली आणि तिची अशी हे होत आहे की तिला पप्पी देते, मला हे नाही करत आहे. तिचं असं असतं की तिलाच लाड करतात. ती छोटी आहे म्हणून तिला लाड करतात. मला ऍटलीस्ट दात दुखतो म्हणून मी बाजूला. पण मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही तिला खूप लाड केले. आम्ही तिला खूप असं फिरायला घेऊन गेले बाहेर कुठे कुठे, आहे की नाही आराध्या? तुला सगळ्यात जास्त कोणी लाड केलाय, वरच्या आईने की खालच्या आईने? है ना. तर इथे मी फटाफट चपात्या बनवायला घेतल्या. मम्मी तोपर्यंत भांडी घासत होती, मी फटाफट चपात्या बनवायला घेतल्या. मी बोलली ना मला पण येतात गोल गोल चपात्या बनवायला आणि फुलता येत पण माझ्या चपात्या. तुम्ही बघू शकता. फटाफट चपात्या बनवून घेतल्यानंतर भेटूया आपण पुढे. तर असं काय मम्मीने जेवण बनवलं आहे. कोबीची भाजी, चपाती, डाळ, भात. या सर्वांनी जेवायला. तर चला आपण आता टेस्ट करूया. भाजी. काय चांगली झाली काय भाजी. डाळ. डाळ पण छान झाली. तर आता भेटूया जेवल्यानंतर. बाय. सो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर इथे पप्पा पण बसले आहेत, गोळी खातात आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओला इथेच एंड करूया.
सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा अजून एक तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, जर कोणी माझा ब्लॉग बघत असेल तर मी 15 म्हणजे आज किंवा उद्या, आज तर तारीख आहे 14 तारीख आहे, मी आज किंवा उद्या म्हणजे 15 तारखेला जर मी ब्लॉग पोस्ट केला तर स्टारबक्समध्ये एक ऑफर चालू आहे 15 आणि 16 तारखेला. जसं की इंडियामध्ये स्टारबक्सचे 500 स्टोर्स कंप्लीट झाले आहेत, तर 500 स्टोर्स कंप्लीट झाल्यासाठी तर त्या लोकांनी 15 आणि 16 तारखेला एक ऑफर ठेवली आहे सगळ्या कस्टमर्स लोकांसाठी की 15 आणि 16ला 500 रुपीजमध्ये तुम्हाला अशी 3 वस्तू भेटणार आहे. एक टॉल साईजची ड्रिंक आणि एक कुकी आणि एक बॅकपॅक भेटणार आहे. तर सो डू विजिट टू युअर नियरेस्ट स्टारबक्स. कुठेही असेल तर तुम्ही विजिट करा. तुम्हाला ही 500 ऑफर सगळ्यांना ही व्हॅलिड आहे. सगळे कोणीही परचेस करू शकतात 500 रुपीजमध्ये. तर सी यू गाईज, टेक केअर, बाय.